मोठी बातमी आपण पाहतोय मुंबईमध्ये। या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातोय। राखी जाधव यांचा भाजपमध्ये हा प्रवेश, आम्ही विकासासाठी राजकारण करतो असं वक्तव्य या ठिकाणी राखी जाधव यांनी केलेलं आहे। अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलंय। राखी जाधव यांना घाटकोपरमधून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आतापर्यंत विरोधी पक्षामधून सत्ताधारी पक्षामध्ये जाणाऱ्यांना आपण अनेक पाहिलं असेल, मात्र आपल्यासोबत राखी जाधव आहेत, ज्या राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी फूट पडली त्यावेळी अजित पवारांची साथ न घेता शरद पवारांबरोबर थांबल्या। मात्र आज 25 वर्ष महापालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाबरोबर ज्यावेळी शरद पवार गट युती करतोय त्यावेळी त्या शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये आलेले आहेत। ताई, काय हा उलटा प्रवास का करावा लागतो? नाही, उलटा प्रवास आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुका ज्या आहे हे मुंबई शहराच्या विकास कामांवरती जोर देण्याच्यासाठी आहे आणि मुंबई शहराचा विकास होण्याच्यासाठी, आपल्या मतदारसंघाचा विकास होण्याच्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। भाजपमध्ये प्रवेश करताना कुठेही मला भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही की तुमच्या विचारधारेशी तुम्हाला तडजोड करायची आहे, आणि म्हणून विकासाच्याच मुद्द्यावरती मी या ठिकाणी घेतलेला हा निर्णय आहे। पण इतका जुना पक्ष आहे, 15 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करताय घाटकोपरमध्ये, अशी काय वेळ आली की म्हणजे थेट, कारण तुम्ही तर मुंबईचे प्रमुख होता या पक्षामध्ये, तरीही असा पक्ष सोडण्याची वेळ का आली? कोण नेमकं कारणीभूत आहे? यामध्ये कोणी कारणीभूत आहे असं म्हणू शकत नाही, पण मुंबईची एकच खंत वाटली की मुंबईचे अध्यक्ष असताना आपल्या पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांना कुठे ना कुठे उमेदवारी मिळण्याच्यासाठी देखील मी त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊ शकले नाही, याची कारणं देखील आहेत। पण आता त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कुठेतरी मी माझ्या स्वतःवरती मी समजते की ते माझं अपयश होतं की मी माझ्या सहकाऱ्यांना उमेदवारी देऊ शकले नाही। किती जागा तुम्ही मागितल्या होत्या? किती जागांचा प्रस्ताव तुम्हाला दिला? नाही, मी नंबर्समध्ये नाही सांगू शकत, पण मी आपल्याला इतकं निश्चित सांगू शकते जे माझे सिटिंग नगरसेवक होते त्यांना देखील मी त्या ठिकाणी उमेदवारी देऊ शकले नव्हते। पवार गटाला काय सांगाल शेवट? साहेबांचे आभारच मानणार, साहेबांमुळे एक ओळख भेटली। धन्यवाद। या होत्या राखी जाधव, कॅमेरामॅन विनीत पेडणेकर सह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।